सुंदर असं भवनवाडी दहिवडीचं मैदान पार पडलं आणि या मैदानाचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय विठ्ठल नाना यांचा तेजा। आणि दुपारी आपण मुलाखत घेतलेली म्हणजे मेहरबान आज सुंदररित्या जोडी पाहिली आणि दुसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरले। तेजाची मुलाखत घेऊयात, चला। नाना नमस्कार। नमस्कार। काय आनंद आहे आजचा, एक अप्रतिम जोडी पाहिली म्हणावं लागेल। आनंद भरपूर आहे, कारण त्यानं आम्हाला खाली मान घालून गेला नाही, त्यामुळे आम्हाला आम्ही त्याच्यावर कधीच नाराज नाही। बर, एक प्रकारे म्हणावं लागेल जिद्दीनं पळतो तेज। हो, जिद्दीनं पळतो। त्याविषयी काय सांगायला, एक वेगळी जिद्द दिसते मनामध्ये की काहीतरी पण मोठ्या काय मुलाला 100%। आणि एक वेगळं नियोजन करण्यात आलेलं, कारण समोरचा जो सोबत बैल पळला मूर्ती लहानपण कीर्तिमान म्हणावं लागेल। त्याविषयी काय सांगाल, कारण जबरदस्त पळाला मेहरबान म्हणावं लागेल। चांगलाच आहे। बर, बैल पळायला चांगला आहे, किती बैल। बर, तुम्ही प्रत्येक बाईट मध्ये म्हणत असता की पैरा मी नाही केला, अजय शेठनी केला। अजय शेठ यांच्याकडे येतो। अजय शेठ काय सांगाल, म्हणजे काय पैऱ्याचं रहस्य गुपित काय, कशा पद्धतीने पैरे सुरू आहेत आता सध्या? गुपित नाही, गुपित काय नाही, रविभाव चिको करते ती म्हणजे मला सांगते ती करूया का म्हणून, असं सगळं झाल्यानंतर आम्ही नानांना सांगतो आम्ही केले असं। बर बर बर, म्हणजे संपूर्ण नियोजन झाल्यानंतर सर्व जबाबदारी नानाकडे असते म्हणावं लागेल। 11 11:30 नानाला फोन करून सांगितलं की पैरा झाला। बर, आधी घरची गाडी पळणार होती, पैरा झाल्यामुळे दोन्हीला 2 बैल टाकले म्हणून सांगितलं नाना। बर, एक प्रकारे काय दोघं पण एक जबरदस्त म्हणावं लागेल, एक भावाप्रमाणेच आहात बैलगाडी क्षेत्रामध्ये। ते एक वेगळं नातं निर्माण झाले या बैलगाडी क्षेत्रामुळे, त्याविषयी काय सांगा? बैलगाडी क्षेत्रामुळे आधीच नातं आहे ते। हा, बर, यापूर्वी पण तुम्ही ओळखतच होता म्हणावं लागेल बैलगाडी क्षेत्रापूर्वी? नातं आहे, भावाचं नातं आहे। बर, पहिल्यापासून नातं आहे बैलगाडी क्षेत्रानंतर आमचं पहिलं भावाचं नातं आहे। नाना, एक प्रकारे गट सेमी फायनल कशा पद्धतीने झाली, कशी पाहिली बैल? म्हणजे गाडी दोन्ही। बर, आणि फायनलला भयान वेग लागला म्हणावं लागेल, कारण मला वाटते गटाला सेमीला सुट्टा निकाल घेतलाय दोघांनी, आणि फायनलला तर काय विषयच नाही म्हणावं लागेल। त्याविषयी काय सांगेल? चांगली गाडी पळाली, 2 नंबराला पात्र झाली। बर, नाना, आता पुढचं नियोजन केव्हा दिसेल आम्हाला, कसं काय? भाऊ यांचं चौघाचं केव्हा ठरेल त्यावेळेस केव्हा दिसणार आहे आम्हाला पुन्हा बघूया? बर, नानाविषयी काय सांगा, नानाविषयी बोलेल ते कमीच आहे। हा, नाना काय सगळ्या पूर्ण आपल्या महाराष्ट्राला माहिती आहे, महाराष्ट्राला बऱ्या भारताला माहिती आहे। बरोबर, नाना धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल, आणि नक्कीच पुढच्या मैदानामध्ये आपल्याला कायम गुलाला दिसू हीच आशा करू।